राहुल लय टेन्शन आलं यार डोक्याला. आज बियर पिऊ आपण. नाही रे, तुला माहित नाही का दारू पिणं शरीरासाठी हानिकारक राहते. कोण म्हणे तुला? बियर पिल्यानं काहीच होत नाही, उलट बियर पिल्यानं बॉडी बनती. एका महिन्यात 50 किलो वजन वाढतं आणि बियर चढत नाही, तोंडाचा वास बी येत नाही. अरे बियर मध्ये फक्त 30% अल्कोहोल राहतं. म्हणजे बियर पिली तर चढत नाही काय? नाही, नुसतं अंगात मुंग्या आल्यावानी होतं. अरे प्यायची शे ना आपल्याला, तर मग देशी दारू पिऊ ना. अरे देशी दारू पिली ना तर स्वर्गात गेल्यासारखं वाटतं. खरं काय? अरे देशी दारूची मजा माहितच नाही मग तुला. देशी दारू पिल्यावर ना या नाल्या बेंदाड्या ना स्विमिंग पूल वाटायला लागत्या. आपण काय करू? देशी दारू पिऊ, लुटू आणि मस्त बेंदाडीत लोळू. मेरे सपनों की रानी कब आएगी तू. ए राहुल, कोण भिकारी आवाज येऊ राहिला रे? अरे तू आहे का भावा? ए राहुल, आज आपल्याला दारू प्यायचे, लय टेन्शन आलं भावा. अरे टेन्शन काय आलं पण? एका पोरीला प्रेमामध्ये मला धोका दिला. अरे तू तर अखंड सिंगल आहे, तो तोंडाकडे काळा कुत्र पाहत नाही. तर तो आपण पोरगी पटली कधी आणि तिने तुला धोका दिला कधी हे सांग मला आधी. हे पाय, सकाळी मी बस स्टँड वर गेलतो. ए जानेमान, चलती क्या 9 से 12. चप्पल पाहिली का माझ्या पायामध्ये 15 नंबरची. जर एक वाजून तो कानाखाली तर तो तोंडातून रक्तासंग दात बी बाहेरीन बडव्या. अरे तो तिला डायरेक्ट प्रपोज मारला. ती तुला ओळखत सुद्धा नाही, तर तिने तुला धोका का वाद्याला? मग लय प्रेम होत रे तिच्यावर. अरे तू ना एक नंबरचा ठरकी, तू डोळ्याना बलात्कार करतो. उद्या झोपातून उठून तू म्हणतो की नवरा पतीवर तो प्रेम आहे, मग ती का तुझ्या संग लग्न करण का? ते रिकामं भाषण मला नको देऊ, तू चाल दारू प्यायला. मला ना ती गरज नाही रे त्या पोरीची, पण ती पोरगीनं मला जशी सून पाहिजे ना तशी होती, म्हणून प्रपोज मारला मला. नाही ना अशा पोरी 36 गेला आपल्या पुढं. एक पोरगी पटली नाही या काळ्याकून आणि फाक्या कशा आणून राहिला. काय म्हणलं का? काय म्हणलं? खरे तो घरचे काही म्हणत नाही तुला दारू पिली तर? शोकानं पिरू मी दारू. टेन्शन आहे मला, प्रेमात धोका भेटला मला म्हणून पिऊ राहिलो मी दारू. बेवड्या तर नुसतं कारण पाहिजे दारू प्यायचं. मी दारूला हात सुद्धा लावत नाही, 5 सुद्धा दारू पुरवी. दारू पिणं चांगली गोष्ट नाहीये. हे बेटा अजून एक खब्बा. भावा, फक्त तू मा खरा मित्र आहे, बाकीचे फालतू मित्र आहे रे. तू मा जिगरी मित्र आहे, जान आहे तो आपली जान. करे दारू पिल्याने काय भेटतं तुला? अरे भावा, दारू मध्ये जी खुशी ना ती खुशी पुऱ्या जगामध्ये कशातच नाही. दारू ही अमृत आहे, अमृत. दारू माणसाला बायकोपेक्षा जास्त सुख देते, गर्लफ्रेंड पेक्षा जास्त प्रेम देते. दारू म्हणजे सगळं काही आहे. आय लव्ह यू दारू. अरे दारू पिल्याने किडनी खराब होती. कोणत्या चिवट्यानं सांगितली तुला ही गोष्ट? माया बापानं. अरे तू जितके पैसे दररोज दारू पितो ना, तितके पैसे जर तो जमा केले असते तर आज रोजी तो इकडे BMW कार उभी असती. तू दारू पितो का? नाही. मग कुठे ते BMW कार? मला तर काही दिसू राहिली नाही. बरं ते जाऊ दे, तो संघ पैसे आणले का? मी काय केला ना संघ पैसे? दारू प्यायला तू येले. माझ्याकडे काही पैसे नाहीये. मग आता बिल कोण भरण? तू भर. मी काऊन भरू? दारू प्यायला तू येले, तू भर. माझ्याकडे काही पैसे नाहीये रे भाऊ. माझ्याजवळ बी पैसे नाहीये. मग ते मला काही सांगू नको. इथलचे लोक लय डेंजर आहे. पैसे जर दिले नाही ना तर आपले दोघांना बी कपडे काढून आणा. मी तर दारू प्यायले, मला कपडे काढून आणलं बी तर मला दारूच्या नशात लागणार बी नाही आणि मग अपमान बी होणार नाही. तू तो पाय आता. अरे मी कुठून आणू पैसे? कुठून द्या मला काही सांगू नको. तुला बिले आनंद लोक फोनवर बोलून घे वाटतं पैसे. 5 रुपयाचा चक ना 5,000 रुपयाचा बोल. काय झालं रे? काऊन रडू राहिला? तुला माहिती का सगळे दारामखोर कोण आहे?
राजकारणी नेते सगळेच हरामखोर. ते तर आहेस, त्याच्यापेक्षा बी मोठा हरामखोर कोण आहे माहितीये का? कोण आहे? मग सासरा. कस काय सासऱ्यानं धरून हाणलं होतं काय तुला? तू चुप रे बेवड्या, मी सांगू राहिलो ना. काय केलं तुझ्या सासऱ्यानं? माझ्या सासऱ्यानं चांगली पोरगी मांग ठुली आणि एकदम भंगार पोरगी माझ्या गळ्यात गुंतून दिली. मै बायको नागिन आहे नागिन, आणि मै साली डार्लिंग आहे डार्लिंग. आय लव्ह यू साली. अरे तो आता काहीच नाही, मी आता लव्ह मॅरेज करेल. चांगली गोष्ट आहे ना, मग प्रेम सक्सेस झालं तू. काय घंटा चांगली गोष्ट आहे. मै बायको मला रोज आणती लाता